भंडारा शहरातील हॉटेल आणि खानावळींवर विशेष पथकानं धाडसत्र राबवत घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर उघडकीस आणला आहे। या कारवाईत 3 ठिकाणी तपासणी करत एकूण 8 सिलेंडर जप्त करण्यात आले असून जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भंडारा जिल्ह्यातील कार्यालयामार्फत जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत गठीत करण्यात आलेल्या विशेष पथकानं शहरातील विविध हॉटेल आणि खानावळींवर धाडसत्र राबवलं। या कारवाई दरम्यान व्यावसायिक व्यापारासाठी शासन अनुदानित घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर होत असल्याचं उघडकीस आलं। कोष्टी भोजनालय येथून एक गॅस सिलेंडर तर दत्ता भाऊजींची खानावळ इथून तब्बल 5 सिलेंडर जप्त करण्यात आले। एकूण 3 ठिकाणी कारवाई करत 8 सिलेंडर जप्त करण्यात आले असून संबंधितांवर जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईमुळे शहरातील व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून प्रशासनानं अशा प्रकारच्या अवैध वापराविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत दिले आहेत। गांधी चौकामध्ये हिमांशु पान मंदिर आणि माकडे सायकल स्टोर्स याच्या मधोमध एक गली होती। त्या गलीमध्ये 4 सिलेंडर आम्हाला ठेवलेले आढळले। ते ब्लॅक मार्केटिंगच्या उद्देशाने ठेवलेले असावेत अशी प्रथमदर्शनी आम्हाला शंका निर्माण झाली आणि त्याच्यामुळे ते सिलेंडर आम्ही जप्त केले, कारण की त्यांनी आम्हाला कोणतेही त्याच्या बाबतचे वैध डॉक्युमेंट्स दिले नाहीत आणि त्याच्यामुळे ते जप्त केलेले आहेत। आणि त्याच्यानंतर दवडीपार बाजार येथे 2 CSC सेंटरवरती रेड मारली आणि त्या ठिकाणी आम्हाला 33 सिलेंडर्स मिळालेले आहेत, ते सुद्धा आम्ही जप्त केलेले आहेत।